आणि आता बातमी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची। न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर झाला। त्यावरून हा फेक एन्काउंटर असल्याचं समोर आलेलं आहे। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। पाहूया। बदलापूरच्या शाळेत लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षयचा एन्काउंटर फेक होता, हे आता अहवालातून स्पष्ट झालंय। न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला, ज्यात एन्काउंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदेंसह 5 पोलिसांना अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार धरले। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार आहेत। ठाण्याच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक आर शेंडगेंच्या अहवालात 5 पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलाय। अक्षयवर गोळीबार केलेला अन्यायकारक आणि संशयास्पद आहे। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, असं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। पोलिसांवर कायदेशीर कारवाई करू, असं सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितलंय। सरकारी वकिलांनी म्हटलंय, कायदेशीर कारवाई केली जाईल, म्हणजेच हत्येचा गुन्हा 5 पोलिसांवर दाखल होईल। एन्काउंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पीएसआय निलेश मोरे, हवालदार हरीश तावडे, हवालदार अभिजित मोरे आणि सतीश खताळ हेड कॉन्स्टेबल यांच्यावर खटला चालवला जाईल। अक्षय शिंदे फेक एन्काउंटर म्हणण्यापेक्षा मर्डर केसचा ही पहिली टप्प्याची लढाई आम्ही जिंकलेलो आहोत। जर फिंगरप्रिंट पाहिलं तर ज्या पिस्टलने अक्षय शिंदेनी पोलिसावर फायर केला म्हणून म्हटलंय, त्याच्यावर पण त्याचे फिंगरप्रिंट नाहीये। संजय शिंदे सीनियर पीआय, निलेश मोरे एपीआय, अभिजित मोरे हेड कॉन्स्टेबल, हरीश तावडे हेड कॉन्स्टेबल आणि सतीश खताळ पोलीस कॉन्स्टेबल या 5 अधिकारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूस जबाबदार आहेत, असं निरीक्षण मेहरबान न्याय दंडाधिकारी ठाणे यांनी नोंदवलेलं आहे। ज्यावेळेला एन्काउंटर झालं त्यावेळेला पाऊस पडत होता आणि जे काही फॉरेन्सिकचे अहवाल देखील आलेले आहेत त्याच्यामुळे देखील त्या रिपोर्टिंगमध्ये देखील आलेलं आहे की पाऊस पडलेला असल्यामुळे, कारण शेवटी एन्काउंटर होणार आहे हे काही माहिती नव्हतं ना, आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये देखील जे आलंय की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे तिथे आढळले नाहीत। कोर्टानं माझ्या मुलाला न्याय दिला, आता गुन्हे दाखल करून कारवाई करा, अशी मागणी अक्षयच्या आईनं केली आहे। ते कोर्टाने न्याय दिले ते बरं झालं, चांगलं केलं। कोर्टाचं केलं ते माझ्या मुलाला ते बरं झालं। जे 5 पोलीस अधिकारी होते त्यांनी गोळी झाडून हत्या केलेली होती। आता कोर्टात हे 5 पोलीस अधिकारी जबाबदार आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई करा असं कोर्ट म्हणतंय, किंवा जो काही अहवाल चांगलंच केलंय, कोर्टाने चांगलंच केलं। तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे? आता एन्काउंटर फेक असल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी शाळेचे संस्थाचालक आणि मालकांना वाचवण्यासाठीच अक्षयचा बळी दिल्याचा आरोप केलाय। 12 आणि 13 ऑगस्टला 3 वर्षाच्या 2 चिमुकलींवर बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार झाले। पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला अटक केली। त्याचवेळी शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल, संस्थेचे सचिव तुषार आपटेंवरही गुन्हा दाखल झाला होता, मात्र ते फरार होते। 23 सप्टेंबरला अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला। त्याच दिवशी आपटे आणि कोतवाल यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, मात्र कोर्टानं जामीन नाकारला। नंतर सरेंडर करून पुन्हा जामीन मिळवला। ते दोघं जे होते ना, आपटे का कोण आहेत ते तिथल्या शाळेचे मालक, त्यांना वाचवण्यासाठी केलेली हत्या आहे आणि हे सत्य बाहेर येऊ नये की ह्यांचा काय हात आहे म्हणून तो कोर्टासमोर जाण्याच्या आधीच त्याला मारून टाकलं। बंदुकीवर आहेत की नाही आहेत, बंदुकीवर हात फिंगरप्रिंट येऊ शकतात ना, जबरदस्ती दिला आणि धरून ठेवला तर काय, मृत्यूनंतर जर त्याचा हात असा ठेवून दिला त्याच्यावर तर काय, पोलीस बिचारे कुठे एवढं डोकं लावणार। सांगितलं ठोकला, गाडीत त्याला असं 4 फुटावरनं मारलाय, 4 फुटावरनं। हा एन्काउंटर नाही, हा त्याचा खून आहे, पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत, 6 आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता। त्यावेळीची आमची भूमिका होती, त्यावर टीका पण झाली आणि जे एकूणच चित्र रंगवलं गेलं आणि त्यामध्ये आरएसएस आणि बीजेपीचे जे काही पदाधिकारी होते, संस्थाचालक,
त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता, असं त्यावेळेस आमचं स्टेटमेंट होतं. मी त्याच्या संदर्भात आता मुंबईला चाललो. मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलील किंवा काय नक्की झालं, कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे. त्यांनी चौकशी केली, त्यांनी काय केलं तर त्याच्याबद्दल त्यांना जे काही अंतिम चित्र दिसतं ते त्यांचं स्पष्ट करतील. मला त्याबद्दल टीव्हीचंच चॅनलवर पाहिलेलं आहे. मी बाकीची माहिती घेऊन त्याबद्दलचं स्पष्ट मत देऊ इच्छितो. अक्षय शिंदे नवी मुंबईच्या तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. 23 सप्टेंबरला आणखी एका गुन्ह्यात तपासासाठी ठाणे क्राईम ब्रांचची टीम ट्रान्सफर वॉरंट घेऊन आली होती. पोलीस व्हॅनमध्ये आरोपी अक्षय शिंदेसह मागच्या बाजूला पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे आणि 2 पोलीस अंमलदार होते. ड्रायव्हरच्या बाजूला पोलीस निरीक्षक संजय शिंदे बसले होते. काही अंतरावर गाडी गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरेंनी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले पोलीस निरीक्षक संजय शिंदेंना फोन केला. पीआय संजय शिंदेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की आरोपी अक्षय शिंदे शिवीगाळ करतोय, असं फोनवरून निलेश मोरेंनी सांगितलं. त्यानंतर गाडी थांबवून पोलीस निरीक्षक संजय शिंदे मागच्या बाजूला बसले. तोपर्यंत पोलिसांची गाडी जवळपास संध्याकाळी 6:15 वाजता मुंब्रा बायपास रोडवर आली होती. त्याच वेळी आरोपीनं पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरेंच्या कमरेची पिस्तूल खेचली. झटापटीत पिस्तूल लोड झाली आणि एक गोळी मोरेंच्या मांडीला लागल्यानं ते खाली पडले, असं पीआय संजय शिंदे जबाबात म्हणाले होते. अक्षय शिंदेनं संजय शिंदे आणि पोलीस अंमलदाराच्याही दिशेने 2 गोळ्या झाडल्या, असा जबाब पीआय संजय शिंदेंनी दिला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी स्वतःकडे रिव्हॉल्व्हरनं आरोपी अक्षय शिंदेच्या दिशेनं गोळी झाडली, ज्यात शिंदेचा मृत्यू झाला. मात्र 4 पोलीस एका आरोपीला हँडल करण्यासाठी पुरेसे होते. बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, असं अहवालात सांगण्यात आलंय. त्यावेळी अक्षय शिंदेच्या आईनं हत्येचा आरोप केला होता. त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले. माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही. मी बोलले बाबा 1 महिना थांब, बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले. बंदूक कसं पकडणार माझा मुलगा? त्याला फटाकडी नाही वाजवले येत, त्या पोराला फटाकडी नाही वाजवले येत, गाडी नाही चालवायला येत, तर तो पोरगा कसा बंदूक धरेल? तर संजय राऊतांनीही मोठा आरोप केलाय. त्यावेळी शिंदे मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांना अंधारात ठेवून एन्काउंटर केल्याचं राऊतांनी म्हटलंय. त्याला ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, एन्काउंटर केलं, तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती. 5 पोलिसांवर कायदेशीर कारवाई करू असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्यानुसार पुढची कारवाई नेमकी काय होते हे दिसेलच. कृष्णा सोनारवाडकर सह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.